काल संध्याकाळी 9च्या सुमारास बेस्ट बसने काही जणांना धडक दिली होती। सध्या ती धडक आपण पाहतोय की कुर्ला मार्केट परिसरात ही धडक दिली होती व काही वाहने आहेत त्यांना देखील या बसने धडक दिली होती व काही व्यक्ती आहेत त्यांना देखील चिरडलं होतं। आता ती बस सध्या कुर्ला आगारात आणण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की हाच तो कुर्ला आगार आहे। या ठिकाणी आता बसला आणण्यात आलेला आहे व काल 2 ते 3 तासाच्या रेस्क्यू नंतर ही बस ज्या ठिकाणी अडकली होती तेथून बाहेर काढण्यात आलेलं आहे। आपण बसची अवस्था देखील बघू शकतो। त्या बसची जी काच आहे ही काच पूर्ण मोडकळीस आलेली आहे व त्याचे हेडलाईट आहे हेडलाईट देखील सध्या तुटलेले आहे व याच बसने काल 30 जणांना चिरडलं देखील होतं व 30 ते 35 जण जी वाहनं आहेत त्यांना देखील धडक दिलेली होती। अशा अनुषंगाने हा भीषण अपघात आहे व या बसमध्ये 60 जण हे प्रवास देखील करत होते व मात्र या बसने अचानक ही बस कुर्ला डेपोतनं जशी निघाली तसं काही अंतरावरती या बसचा अपघात झालेला आहे। या बस वाहनाने स्पीडमध्ये काही वाहनांना देखील धडक दिलेली आहे व काही जे आहेत नागरिक त्यांच्या अंगावरनं देखील ही बस गेलेली आहे। आत्तापर्यंत 5 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे व 26 जण यांच्यावर सध्या भाभा या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे व त्यापैकी 2 जणांची जी प्रकृती आहे ती नाजूक आहे। त्यांना खाजगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की ही 332 नंबरची बस ही AC बस आहे। हीच बस काल कुर्ला डेपोतून निघाली होती अंधेरीला जाण्यासाठी, मात्र डेपोच्याच बाहेर काही अंतरावरती या बसचा मोठा अपघात झालेला आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। आपण पाहतोय की बस पूर्ण चक्काचूर झालेली आहे व बसमधून आपण आतमध्ये दाखवून देखील आपण जाऊयात बसमध्ये। आपण पाहतोय की हीच ती बस आहे। याच बसमध्ये आपण पाहतोय की हा अपघात झालेला आहे। सध्या या बसच्या ज्या काचा आहेत त्या देखील तुटलेल्या आहेत आणि पूर्ण काच सगळ्या तुटलेल्या आहेत। ही बसची अवस्था, या बसमध्ये 60 जण हे प्रवास करत होते, मात्र प्रवास करत असतानाच हा अपघात झालेला आहे अशी माहिती देखील समोर येत आहे। आपण पाहतोय की सध्या घटनास्थळी पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत। ते पोलीस देखील या बसचा तो पंचनामा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा दुर्दैवी अपघात आपल्याला म्हणावा लागेल, कारण की या बसमध्ये 60 जण प्रवासी देखील होते व आतापर्यंत 5 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व त्यापैकी 26 जण हे खाजगी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे। मात्र कुर्ला या स्थानकाबाहेर जे गस्त घालणारे पोलीस आहे त्यांच्या अंगावरनं देखील ही बस गेलेली आहे असं देखील म्हटलेलं आहे व त्यांच्या जबाबानुसार आता बस चालकावरती गुन्हा नोंदवलेला आहे व त्याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। मात्र अपघाताचं कारण अस्पष्ट आहे। मात्र आपण जी पाहतोय बस, या बसचा हा दुर्दैवी भीषण अपघात म्हणावा लागेल, कारण की संपूर्ण जी काच आहे ती सगळ्यात तुटलेली आहे व अटक त्यानंतर रेस्क्यू करून पोलिसांनी या ठिकाणी तिला आणलेलं आहे व पोलिसांनी काही वेळापूर्वीच या बसचा तो पंचनामा वगैरे केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।